देहाचा पालट विठोबाचे ठाई जळ लवणा गाठी पडोन गेली धन्य माय बाप नामदेव माझा तेने पंढरी राजा दाखविले रात्रंदिवस भाव विठ्ठलाचे पायी चित्त ठाईचे ठाई मावळले धन्य माय बाप नामदेव माझा तेने पंढरी राजा दाखविले नामयाचे जनी आनंद पैसाला नामयाचे जनी आनंद पैसाला भेटावया आला पांडुरंग धन्य माय बाप नामदेव माझा तेडे पंढरी राजा दाखविले जयांचे केलिया स्वर्ण ओज सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता पांडुरंगा करू प्रथम देहाचा पालट विठोबाचे घेती जळ लवणा गाठी पडोन धन्य माय बाप नामदेव माझा तेरे पंढरी राजा दाखविले पाहता पाहता तपपूर्तीचं वर्ष त्र्यंबकेश्वर देवस्थान संस्थांमध्ये
ओळख कुटुंबियांनी हा उत्सव पुन्हा एकदा उत्साहाने सुरू केला आणि बघता बघता हे 24वे वर्ष म्हणजे द्वितपपूर्तीचं वर्ष. खरं सांगायचं तर कीर्तन सेवा सादर करणं हे निमित्त आहे, पण या निमित्ताने महाराज आपल्या सर्वांना म्हणजे संयोजक म्हणून तुम्हाला ते दरवर्षीचे माझे साथीदार आहेत त्यांना आणि माझ्या सगळ्या गायनाचार्य सातकरी काळकरी मंडळींना नमस्कार करण्यासाठी मी आज पुन्हा एकदा आलो. महाराज स्वतः इथे आशीर्वाद द्यायला बसले, त्यामुळे माझा मोठं भाग्य आहे महाराज की आज आपला आशीर्वाद मला मिळतोय. नानांसारख्या ज्येष्ठ नागरिकांपासून कला उपासकांपर्यंत सगळेच जण आज इथे उपस्थित आहेत. त्यामुळे माझ्या सातकरी मंडळींना, गायनाचार्यांना, माझ्या वेळेकरांना, काळकरी मंडळींना आणि आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कृतीने शक्य नसलं तरी मनाने भावाने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला आणि श्री त्र्यंबकेश्वराला प्रार्थना करतो की ही कीर्तन सेवा त्यांनी त्यांच्या चरणी रुजू करून द्या. हाच अभंग गेल्या वर्षी आपण सुरू केला होता. ते गेल्या वर्षीचे श्रोते असतील त्यांच्या लक्षात असेल. पहिल्या चरणापर्यंत आम्ही जेमतेम थांबलो होतो, तोही चरण पूर्ण सोडून झाला नव्हता. जुने आमचे गायनाचार्य आहेतच बरोबर, आणि त्यामुळे विषय आमचा असा झाला की हाच अभंग पुढे चालू ठेवूया, आज तरी त्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करूया आणि आम्ही अर्ध्या राहिलेल्या पहिल्या चरणाचा थोडासा भांडवळा घेण्याचा प्रयत्न करून मग अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करूया. अभंग आहे संत जनाबाईंचा. अभंगाची जर भूमिका समजावी असं वाटत असेल तर त्यांच्याच समकालीन संत ज्ञानेश्वर माऊलींना शरण जावं लागतं. ज्ञानेश्वरी छान उभी आहे. तैसे स्थूलाकारे नाशिवंते, स्थूलाकारे म्हणजे स्थूल आकाराचा, तैसे स्थूलाकारे नाशिवंते भरवसा बांधोनी चित्ते. त्याचा अर्थ पाहू आपण. पण पाहती मज अविनाशाते, आणि म्हणून तरी तैसा दिसेल. माऊलींचे शब्द आहेत पण भावना आहे भगवान गोपाल कृष्णांची. अर्जुनाला नाही त्यांनी म्हटले, ते म्हटलंय माझ्यासारख्या जडजीवाला. आणि उद्गार असे काढले की अरे स्थूलाकार जे दिसते बाहेरनं ते नाशिवंत आहे. हे आपल्याला पुढे जाण्यापूर्वी सांगतो. आम्हाला नुसतं मरणाचा शब्दही ऐकवत नाही. आपलं मरण सोडून द्या, ते फक्त तुकोबांनी म्हणावं आपलं मरण पाहिले नाही डोळा. पण आता मर हा बोलून न सांगते आणि मेलिया तरी रडती आमची स्थिती आहे. आणि तरी सुद्धा या ठिकाणी आम्ही स्थूलाकाराला नाशिवंत असून आम्ही त्याला नश्वर शब्द वापरतो. नश्वर याचा संस्कृत मधला मराठी अर्थ आहे जे उद्या नाहीये ते. आणि आम्ही एवढे बसतो की माहिती हा देह उद्या नाहीये, तरी त्यालाच भगवान गोपाल कृष्ण म्हणतात तू आहे हेच मानतोयस. आणि म्हणून तुकोबांना चरण लिहावा लागला की आता येथे न पुरो आले अवतार. पामर काय करते. आणि माऊलींनी नेमकं जनाबाईंच्या या अभंगाची भूमिका या ओवीतनं स्पष्ट केले की तैसे स्थूलाकारे नाशिवंते आणि भरवसा बांधोनी चित्ते. भरोसा ठेवतात की हेच खरंय, जे उद्या असणार नाही माहितीये त्यालाच तुम्ही खरं मानताय. हे माऊली म्हणतात, मिली म्हणते. आणि माऊली म्हणतात म्हणजे भगवान गोपाल कृष्ण म्हणताय, अर्जुनाला सांगण्याचं निमित्त करून सांगताय. आणि मग म्हणतात मज पाहती अविनाशात. ते म्हणतात मला बघायचा प्रयत्न करतात सगळं जग, पण कशा करतात मी अविनाशी आहे. जे बघणार आहेत मला ते स्वतः नाशिवंत आहेत. तो त्यांना अनुभव कसा येईल, त्यांना मी दिसेल कसा. आणि ज्यांना दिसत नाही यांची भूमिका यांनी सांगितली माऊलींनी या ओवीतनं. आणि जनाबाई या अभंगाच्या माध्यमातून आम्हाला वेगळी भूमिका सांगतायत. भूमिका अशी आम्हाला सांगतायत की अरे फक्त देहाचा पालट जर केला की भक्त विठोबाची भेट ठरली. गेल्या वर्षी काही चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न केला की देहाचा पालट याचा नेमका अर्थ काय होतो. म्हणजे मगाशी मी विसरलो पूर्णेश्वराला मला ओम महाराजांनी पुन्हा आठवण करून दिले. थोडस सोशल डिस्टन्सिंगचं पालन आपण काळजीपूर्वक करूया. अंतर थोडं जेवढं ठेवता येईल तेवढं ठेवूया. मास्क जरूर लावा, कारण आपण नियम पाळूनच हा उत्सव करणार आहोत. त्यामुळे त्याला इलाज नाहीये. हात जोडून सगळ्यांना प्रार्थना कृपा करून राग मनात धरू नका. नियम आहे म्हणून सांगायची वेळ. दरवर्षी खूप मोकळेपणाने आपण उत्सव साजरा करतो आणि काळजी करू नका. भगवंत आपली परीक्षा बघतो यावर्षी.
वारी सुटलेली आपण अनुभवली ना. तिसरी वारी गेली हो, माघवारी पण गेली. आषाढी गेलीच होती, कार्तिकी गेली, माघवारी गेली. पण महाराज खात्री घेऊन सांगतो, भगवंत थोडा वेळ परीक्षा बघतोय, आता होईल. पुढच्या देवशैनी एकादशीला भगवंत आपल्याला उपाशी नाही ठेवणार. जाऊन पोहोचू आपण, 100% मला खात्री आहे. ते पूर्ण या गादीवर मी खात्री देते होते, भगवंत एवढी कठोर परीक्षा नाही बोलणार. शेवटची परीक्षा थोडी प्रार्थना फक्त तेवढी राग न मानता आपल्याला समोर ठेवली. जनाबाईंचा अभंग म्हणून एक मिनिट मला जनाबाईंबद्दलही बोलणं आवश्यक आहे. जनाबाईंची भूमिका मागच्या वर्षी मी बोललो नव्हतो, खूप घाईमध्ये अभंग सोडवावा लागला, आपण मुद्दामच सांगतो. स्वतःला नामयाची दासी म्हणून आली जनाबाई, काय अधिकारी असेल आपल्याला माहित नसेल तर सांगतो फक्त. गंगाखेड नावाचा एक तालुका आहे किंवा एक ठिकाणी आहे परभणी जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यात. तिथे मूळचे मराठवाड्याचे कोणी असतील तर त्यांना लक्षात येईल. जनाबाईंच्याच परिसरातले आहेत, माझाही तेही बातमी करतात. तिथला जनाबाईंचा जन्म. पण जनाबाईंचा जन्म आपोआप नाही झालाय सज्जन. जनाबाईंच्या आई वडिलांनी पांडुरंगावर नितांत श्रद्धा ठेवून नवस बोललं आणि नवसानंतर झालेल्या यांच्या जनाबाई. त्यामुळे भगवंताचं देण आहे असं त्यांच्या आई वडिलांची भूमिका आहे. आणि योगायोगाने नामदेव महाराजांचे आई वडील म्हणजे मुख्य म्हणजे दामाशेट्टी आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्यांच्यामुळे खरं भगवंत प्रसाद घेऊ शकले, नैवेद्य ग्रहण करू शकले. ती वेळ नामयावर आमच्या 7 वर्षात असताना आली. त्यांचाही जन्म पांडुरंगाच्या कृपेने झाला अशी श्रद्धा सर्वांची पूर्ण माहिती म्हणून सांगतो. नामदेवांच्या घरी हिला सोडा असा स्वप्न दृष्टांत प्रत्यक्ष पांडुरंगाने जनाबाई लहान असताना त्यांच्या आई वडिलांना दिला. आज माझ्या आई वडिलांना काय, मी आता आई वडील आहे, मला जर पांडुरंगाने दृष्टांत दिला ना महाराज, मी गादीवरून कशाला फोटो बोलत तरी मी म्हणेन स्वप्न पडलंच आहे चुकून. पण नामदेव महाराजांच्या बाबतीत अधिकार माहिती होता. जनाबाईंची पांडुरंगावर श्रद्धा जशी बसली, आई वडिलांची श्रद्धा होती. उचललं जनाबाईंना आणि दामाशेट्टींच्या हवाली केलं, आता ही तुमची. आणि आता माहिती म्हणून सांगतो, जरी नामयाची जरी दासी म्हणून घेत असली तरी नामदेव महाराज हे तिचे गुरु ठरलेच. पण नामदेव महाराजांचा अधिकार जनाबाईंनी ठाई ठाई मांडलेला आहे. अशा जनाबाई अनेक अभंगांमधून नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे हे आम्हाला बजावणाऱ्या जनाबाई. जनाबाईंच्या बद्दल एक मुद्दाम प्रसंग सांगतो. जनाबाईंवर गावातल्या लोकांनी आळ घातला. असे अनेक जनाबाईंवर काय सगळ्या संतांवर आले. तुकोबांना नाही सोडलं देऊ करत. आता सगळ्यांना कळलं तुकोबा काय आहे. पण त्यावेळी संतांना परीक्षेला सामोरं जावंच लागलं. सोनं जसं कसाला उतरण्यासाठी अग्नी परीक्षेला सामोरं जातो आमचे संत तसेच गेले सामोर. आणि जनाबाईंच्या बाबतीत प्रसंग असा सांगितला जातो की जनाबाई ज्या वेळी जातं दळायला बसायच्या, दळण दळायला बसायच्या, जातं फिरवायला सुद्धा आमचा पांडुरंग परमात्मा यायचा. आणि आश्चर्य काही नाही महाराज, सजन कसायला संगे मांस विकून अजून काय सांगतो, चोकोबांसाठी गौरव पाहिजे. पांडुरंगाला फक्त भक्ती समजते, बाकी काही देणे कुठल्याही जातीपातीची बंधनांच्या पांडुरंगाकडे नाहीच आहे. माहिती म्हणून सांगतो, जनाबाईंच्या एका अभंगात जनाबाईंनी भावना काय व्यक्त केली म्हणजे अभंगाची भूमिका स्पष्ट होईल. अधिकार काय असेल जनाबाईंचा, हे जनाबाई म्हणायचे मी काढते आणि गोळ करण्याचं काम आमचा पांडुरंग परमात्मा करतो. हे मी माझ्या मनाने सांगत हे जनाबाईंची अभंग कथा काढून पाहतात, वर्णन नाही. की जनाबाई म्हणतात मी स्वच्छता करते, ते भरण्याचं काम आमचा पांडुरंग परमात्मा करतो. हा अधिकार असलेल्या जनाबाई ज्यांनी प्रत्यक्ष आळ त्यांच्यावर आला की अरे काम करत असताना बाहेरनं आवाज 2 यायला लागले. पहाटेच्या वेळी दळण दळायला बसायचे आणि बाहेर 2 आवाज आले. महाराजा अनेकांना प्रसंग माहित नाही म्हणून मुद्दामून सांगतो. गावात चर्चा सुरू झाली, जनाबाईंच्या खोलीत कोणतरी अजून एक आणि सगळे ग्रामस्थ जमले. जनाबाईंच्या खोलीची झडती घ्यायचा प्रयत्न केला. जनाबाई म्हणजे कुशाल घ्या, लपवण्यासारख्या संतांकडे काहीच नाही, काहीच नाहीये, जवळ बघा म्हटले. कुणी नव्हतं. जनाबाईंना म्हणजे 2 आवाज कसे येतात. जनाबाई म्हटलं मला काय कल्पना आहे, मी फक्त पांडुरंगाचं नाव घेते. आणि त्यांनी सुरुवात केली कुमारीला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक नावाबरोबर पांडुरंग त्यांचंच नाव घ्यायचं जनाबाईंच्या साठी. आणि मग लक्षात आलं ग्रामस्थांना जनाबाईंचा अधिकार काय असेल. मी का सांगितली पार्श्वभूमी, ज्यांच्यासाठी पांडुरंग घरातली कामं करायला पुढे आला त्या जनाबाई आम्हाला खात्री देऊन सांगताय पांडुरंगाची भेट हवी तुम्हाला,
एकच काम करा, देहाचा पालट. आता देहाचा पालट याचा काही भाग मी गेल्या वर्षी बोललो होतो. त्यात काय म्हटलं होतं तेवढं नवीन आलेल्या श्रोत्यांसाठी फक्त एका मिनिटात संपून याचा पुढचा भाग सुरू करतो की नेमका देह काय आहे ही चीज न समजल्यामुळे आमचे घोटाळे होतात. देहालाच आम्ही शाश्वत मानतो आणि मग आम्ही सगळं सुरू करतो. म्हणून तर सर्वांच्या पाठाचं प्रमाण ठेवू आपल्या समोर. तुकोबारायांना पांडुरंग परमात्म्याने हट्ट धरला, तुकोबा काहीतरी मागा. आणि तुकोबा म्हणजे काही नको का, काही मागणे वडिलांच्या इथं जाणत असेल नको म्हणजे काही मला. पांडुरंग म्हणले नाही सोडणार तुकोबा. तुकोबा म्हणले उपकारच करायचे का माझ्यावर, कर. काय करशील तर देवा आता ऐसा करी होता. आणि काय कर, देहाचा विसर पाडी. पांडुरंग परमात्मा माझा कशासाठी, अरे तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशिराजे फक्त एवढंच कर. आता देहाचा विसर पडणं म्हणजे नेमकं काय होणं थोडं समजून घेऊ. मला साधा प्रश्न आहे, देहाचा विसर का पडत नाही? आजच्या चित्रात वेगळा मुद्दा मांडण्याचा सद्गुरू कृपेने प्रयत्न करतो. का नाही पडत विसर? दोन संघ आम्हाला चिकटलेले, दोन प्रकारचे संघ. महाराज मी सांगू आपल्याला, मी इतका भाग्यवान आहे, आपण मला संधी देता. इथे सगळे व्यासंगी जाणकार आणि अधिकारी श्रोते असतात, त्यामुळे चिंतन मांडण्याला आम्हाला कीर्तन करायला खूप आनंद मिळतो. दोन प्रकारचे संघ सांगितलेले, एक आहे अविद्या संघ आणि दुसरा आहे विद्या संघ. अविद्या विद्य याचा अर्थ अस्तित्वात असलेलं. विद्या संघ म्हणजे जे प्रत्यक्ष अस्तित्वात आहे. कोणी वेदांताची भाषा आहे, पण एक सांगू, कीर्तन कर्मयोगीसाठी नसतंच, कीर्तन चिंतनासाठीच असलं पाहिजे, त्यासाठीच एक व्यासपीठ. विद्य आपण म्हणतो का, विद्यमान म्हणजे आता असलेलं. विद्यमान पंतप्रधान, विद्यमान मुख्यमंत्री, विद्यमान राज्यपाल. विद्यमान म्हणजे आता असलेलं, हा विद्या संघ आहे. आणि दुसरा जो असतो तो आहे अविद्या संघ. थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया. मी अविद्या संघाबद्दल थोडंसं आधी सांगतो. अगदी सोपा विषय करूया, अगदी सोपा विषय. अविद्या म्हणजे जे विद्यमानच नाहीये, जे अस्तित्वातच नाहीये, त्याचा संघ आम्ही धरून बसलोय आणि मग सगळा घोटाळा सुरू होतो. उदाहरण सांगतो, माऊलींच्या भाषेत सांगू, भाष्यकाराचे वाट पुसली. ज्ञानेश्वरीचं पारायण वर्षानुवर्ष नुसतं पारायण झालेली माणसं माझ्या समोर अधिकारी पुरुष आहे. मी आपल्या माहितीसाठी सांगतो, कोण भाष्यकार, कोणत्या भाष्यकाराचे वाट पुसतो? ज्यांनी आमच्या अद्वैतवादाचा वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम करून दिला ना, ते श्रीमद आद्य शंकराचार्य होते, आचार्य. पण आचार्य पदावर पोहोचले नसताना पहिल्यांदा काशी विश्वनाथाच्या दर्शनाला वाराणसीला गेले, काशीला गेले, गंगेमध्ये स्नान केलं आणि स्नान करून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर सोहळ्यात आले, कारण वय तरुण होतं आणि सोहळ्यात असताना मला कोणाचा स्पर्श नाही होता का, अशा कर्मकांडावर अधीन होते, राहिलेले पक्के राहिलेले होते. आणि बाहेर आले आणि समोरनं एक व्यक्ती अशी आली, त्यावेळेच्या पद्धतीनुसार सांगतोय, आपल्या भाषेत आता तो शब्द आपण वापरत नाही, त्यावेळेचा चरित्रातला शब्द आहे चांडाळी, याचा अर्थ कुत्र्याचं मांस शिजवून खाणारा. असा एक जण समोर आला, डोंगरी मागून आला. ते थोडे बाजूला व्हायला लागले. काय माहित नाही त्याच्या मनात काय होतो, आणखी जवळ येतात, आणखी जवळ. हे अजून दूर होत आहे, तो आणखी जवळ येतो. मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगू, न मागे त्याची रमा होईलच असेल. कितीतरी प्रमाणात येत आहे. आम्ही मागतो म्हणून ती येत नाही आमच्याकडे, आम्ही तिच्याच मागे लागतो. ये आमच्याकडे, ये आमच्याकडे, ती मान फिरवणच कर. अमृतराय महाराज पैठण साहेबांना माहिती, पैठणला अनेक जण जातात आणि मराठवाड्यात आहेत अनेक जण. पैठण म्हटल्यानंतर अनेक संत होते. अमृतराय महाराज होते, राजविद्या होती, पण राजयोगही होता. एकाने त्यांना अक्षर घेऊन सांगितलं, महाराज तुम्ही तर दागिन्यांनी म्हणलेले असतात, तुमच्याकडे सतत दागिने येतात. ते म्हणतात मला कुठेतरी नेऊन ठेव. त्याला मी तुम्हाला नेतो, तिथे जाऊन बसा. त्यांना जंगलात नेलं आणि जंगलामध्ये एका झाडाखाली सांगितलं, या झाडाखाली संध्याकाळतून बसा. बसतो ते म्हणजे नाम घ्यायचंच आहे, कुठेही बसून चालेल. हाईचं पैसोनी करा एक चित्र, आवडी अनंत आला, काही फरक नाही पडत. आणि संतांना काही लागत नाही बरं. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा, तुकोबांचंच प्रमाण. अशा ठिकाणी बसले आणि आश्चर्य वाटेल, एक राजा शिकारीला गेला होता.
आता शिकार करून दवाखाना घेऊन येत होता आणि त्यांनी नेमकं पाणी पिण्यासाठी म्हणून थांबलं आणि एका त्या झाडाखाली आणि सत्पुरुष मंत्री बसले. प्रधानजी ताबडतोब तो नजराणा नाही योग्य व्यक्ती मिळाली. दान सुद्धा सत्पात्री करावं होतं. हे आपल्या माहितीसाठी सांगतो. कृष्णांचा उपकृष्णांचा आठवले म्हणून सांगतो दान सत्पात्री करावं यांचे पूर्वज जीव तोडून सांगतात. त्याचं कारण सांगतो अवसरी कसं आहे. एका माणसाच्या घरी श्राद्ध होत आणि नेमका अतिथी आला एक भिक्षेकरी आला. तो म्हटलं काहीतरी द्या. त्याने दिलं आणि ते सगळं सुग्रास होतं आणि जे आवडतं गेलेल्या व्यक्तीला ते केलं जातं. भगवान नव्हते. हा खुश झाला. तो म्हणतो एरवी शिळी भाकरी वाढतात आज एवढं चांगलं काय. खुशच झाला आणि त्याने हात वर करून एवढं सांगितलं असंच भोजन रोज तुमच्याकडे घडव. दान कोणाला दिलं आणि आशीर्वाद काय मिळाला आता लक्षात नसेल. श्राद्धाचं जेवण रोज घडव म्हणून दान सत्पात्री करावं. आता माहिती म्हणून सांगतो. अमृतराय महाराजांकडे सगळे दागिने वाढले गेले. ते समोर दिले. त्यांना लक्षही नव्हतं. सायंकाळी यांनीच त्यांना उठवलं. महाराज चला संध्याकाळ झाली घरी द्यायची वेळ आणि समोर दागिन्यांसाठी. मी एवढ्यासाठी सांगितलं की राजयोग असल्यानंतर तुम्ही काढून द्यायचे. आपला विषय चालला होता की अशा पद्धतीने जर तो समोर मनुष्य आला काय करावं आचार्यांनी. लांब 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 जात आहे आणि नेमका जवळ 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 येतोय. नुसता जवळ नाही आला. भोवरीचा स्पर्श हळूच त्यांच्या शरीराला होईल अशी व्यवस्था केली असंच म्हणतो. आणि कोण होते सांगतो. ज्यांच्या मंदिरामध्ये आज कीर्तनसेवा उभा आहे तेच साक्षात भगवान महादेव भगवान शंकर प्रकट झाले. पण त्या रूपात आले होते. परीक्षा पाहण्यासाठी अशीच रूप घेतली जातात. आम्हाला ओळखून आणि हे शिरले ना. अरे तुम्हाला समजत नाही का गंगा स्नान करून आले सोहळ्यामध्ये. यांनी त्याला प्रश्न एवढाच विचारला माझा स्पर्श झाला म्हणजे कुणाचा झाला. त्या पांघरलेल्या वस्त्राचा झाला का. पांघरलेलं वस्त्र क्षणभर असतं ते उतरतं. त्याच्या स्पर्शाने शरीर कसं भेटायला. पहिला प्रश्न. दुसरं विचारलं माझ्या शरीराचा तुम्हाला झाला का. मग पंचकोश आपल्या सर्वांना माहिती आहे. तो आज प्रतिपाद्य विषय पण अन्नमय कोश प्राणमय कोश ज्ञानमय सगळ्यांना माहिती आहे. मनोमय कोशापर्यंत सर्व कोश माहिती आहे. वेदांताचा अभ्यास केलेले अनेक जण समोर आहेत. तरी त्याचा जर तुम्हाला स्पर्श झाला असेल तर तुमचा देह ज्या अन्नाने तयार झालाय माझाही देह त्याच अन्नाने तयार झाला. तुमच्या शरीरामध्ये ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निर्धार सर्वाघटी पूर्ण एक मानते वेगळा कसा असेल. मग माझा तुम्हाला विटाळ कसा मला समजून द्या. फार मोठा दृष्टांत थोडक्यात सांगू तर मला त्यात रमायचं नाहीये. आणि मग आचार्यांच्या डोक्यात प्रकाश पडला हा कोणतरी वेगळंच आहे. आणि त्याच क्षणाला ते रूप टाकलं आणि साक्षात भगवान महादेव शंकर उद्या शिवरात्र आहे. आणि मग आचार्यांच्या मुखात नमः पार्वती पदे हर हर महादेव उद्घोष आला. साष्टांग दंडवत घातलं. आता लक्षात येईल. आता देहाच्या अवस्थेतनं आचार्य बाहेर पडले. देहाचा पालट देहबुद्धी संपली. कोण भेटलं. भगवान महादेव भगवान शंकर भेटले. मी एवढे वर्ष त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये येतोय पण मी अजून तिथे फक्त पिंड पाहतोय. मला भगवान शंकर का दिसत नाहीये. मी नमस्कार करतोय या देहाने मी तो नमस्कार करतोय हे मला वाटतंय म्हणून फक्त पिंड दिसते. अजूनही भगवान शंकर मला दिसत नाही. त्याचं कारण देहाचा पालट विठोबाची वेगळी माझं घडलं नाही. आपण आता पाहिलं कुठला संघ. आता दुसरा संघ सांगतो विद्यासंघ. अविद्यासंघ नाहीचे मुळामध्ये त्याचा मी संघ धरून ठेवला. आता अधिक सोपं करतो. हा जो दुसरा संघ आहे ना तो आम्ही नेहमी करतो. अत्यंत आवडीचा दृष्टांत आणि सोपा विषय होईल काय ते सोपं. एक संस्थानिक असतात. संस्थानिक हे फक्त ज्येष्ठ नागरिकांना माहिती आहे. आता संस्थानच नाही तर संस्थानिक काय माहिती असते. या संस्थानिकांचं संस्थान खालसा झालं. संस्थान नव्हतं शिल्लक. पण संस्थान नसताना सुद्धा सगळेजण त्याला राजेसाहेब आणि राणीसाहेब म्हणायचे. त्यांच्याकडे एक मुलींजी होते. वडीलधारे होते. वडीलधारे असल्यामुळे राणीसाहेब त्यांना वडील म्हणूनच म्हणजे बाबा म्हणूनच म्हणायचे. घडलं असं एक दिवशी लग्नाची एक पत्रिका समोर आली. पत्रिका वाचली राणीसाहेबांनी आणि राणीसाहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव मुलींजीने वाचले. मुलींजींच्या लक्षात आलं राणीसाहेबांचा चेहरा पडला. काहीतरी गडबड झाली. विचारलं. नातं वेगळं होतं मुलीचं वडिलांचं. प्रश्न विचारला राणीसाहेब काय झालं. त्या म्हटल्या तुम्हाला नाही करायचं तुम्ही पुरुष आहात. या भावाला फक्त स्त्रियांनाच कळतं. झालं काय ते तर सांगा. काय झालं. अहो लग्नाचं निमंत्रण आहे
हो म्हणे मला कळलं ती पत्रिका आहे. पण लग्नाचं निमंत्रण आहे तर एवढं वाईट वाटण्याचं कारण काय? ते म्हणजे तुम्हाला नाही कळायचं, मी राणी म्हणून तिथे जाणार आहे, सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे येणार आहे. सगळ्यांचं लक्ष असं असेल की दागिने काय घालून आले राणी सरकार, आणि मी लंकेची पार्वती आहे, गळ्यातलं मंगळसूत्र, कानातल्या 2 पुड्या आणि एक एक बांगडी, पाटल्या पण नव्हत्या, एवढं सोडलं तर माझ्याकडे काहीच नाही. मुलींनी म्हणले 1000 रुपये फक्त मला द्या. काय चेष्टा करताय काय? म्हणजे 1000 रुपयात काय? 1000 रुपये मला द्या का? 1000 रुपये घेतले आणि मुलींची बाजारात गेले, 4-5 पिशव्या घेऊन आले, दागिने उलगडून दाखवले खोके. आणि सरकार म्हणले अहो मुलींची खोटे दागिने आहेत, सोन्याचं पाणी आहे. ते म्हणजे मला माहितीये, दुकानदारांना माहितीये, तुम्हाला माहितीये. अहो हे बायका सगळ्या ओळखतील, मी सांगतो तेवढं पथ्य पाळा, हे दागिने घालून जा. सगळेजण प्रतिक्रिया देतील, तुम्ही बोलायचं काहीच नाही, काही बोलू नका, फक्त निवांतपणे एवढंच करायचं. होईल का? 100% होईल म्हणजे. आणि राणी सरकार खरंच गेल्या, सगळे दागिने पायाच्या जोडव्यापासून दिंडीपर्यंत. मी एवढंच म्हणतो कारण मला दागिन्यांची नावच नाही, एवढं कशाला सांगू दागिवर. आणि राणी सरकार आतमध्ये गेल्या आणि माता भगिनीची चर्चा सुरू झाली. काय दागिने, वाकी बघ, 3-3, 5-5 तोळ्याची एक वाटी असणार. त्यावेळेची गोष्ट तरी सुद्धा 1 कोटीच्या वर किंमत ठरवली गेली. सगळ्या दागिन्यांची किंमत 1 कोटीच्या वर. राणी सरकारांना आश्चर्य वाटतं. घरी आल्याने मुलींना विचारलं, मुलींनी कसं शक्य आहे? मुलींनी एकच उत्तर दिलं, राणी सरकार दागिने खोटे आहेत, पण ते ज्या राणींनी घातले ना ते राणी खरी आहे म्हणून दागिने खरे वाटतात. माझ्या बायकोनी जर खरे दागिने घातले असते, लोक म्हणते यांची ऐपत माहितीये काय ते, मुलींची बायको किती खरे दागिने घातले असते तरी लोकांना ते खोटे वाटते असते. मी का सांगतोय? हा विद्यासंघ जो आम्हाला नडतो ना, हे सगळं खरं वाटतं आम्हाला. देहाचा पालट विठोबाची भेटी आपली चर्चा सुरू आहे, कशी विठोबाची भेट होईल मला हे सगळं खरं वाटतंय. तुकोबा सांगून थकले, नको नको म्हणा गुंतू मायाच्या, काळ आला जवळी ग्रासाव्यात. आम्ही पुढे अजून त्यातच गुंतून पडलोय. हा संघ जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत देहाचा पालट विठोबाची भेटी नाही होऊ शकत. आमचं हे आमचं सर्वात मोठं आहे. खरंच असं देहाचा पालट आवश्यक आहे की तुकोबांचं प्रमाण आपल्या समोर असतं. गाथा काढून पहा आणि मला वाटतं इथे संप्रदायाच्या जवळ सर्वांचं पाठ असलेलं प्रमाण असेल. तुकोबांनी बजावलंय. अरे तुम्हाला काय वाटतं मरते आहात का तुम्ही? तुम्ही अमरच आहात. कसे अमर आहात? मी सांगतो तुम्हाला. खरे आम्ही विचारलं तुकाराम महाराज तुम्ही जगत ठेवा, आम्हाला काय सांगताय खरे की पहा खोटे? तुकोबा म्हणजे पुढच्या शब्दात उत्तर दिले, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळे. आता कळलं देहाचा पालट विठोबाची भेटी आपल्याला जनाबाई तावो म्हणून सांगतायत. हा देह म्हणजे मी, हा देह म्हणजे मी, ही भावना जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत आम्हाला देहाचा पालट विठोबाची भेटी याचा अनुभवच येत. हा अनुभव जर यावा असं वाटत असेल तर देह म्हणजे मी नाही, मी म्हणजे देह नाही हे कुठेतरी मला कळायला पाहिजे. आणि आपल्याला माहिती म्हणून सांगतो हे कळत नाहीये का? मी आपल्याला वाक्य सांगू मराठी भाषेत आम्हाला कळतं पण वळत नाही.
पहिलं कोणाचं खाते काळाच आहे आणि धन कोणाचे कुबेर आहे. हे पुढे जाण्यापूर्वी सांगू, आतापर्यंत हे प्रमाण म्हणून आम्ही म्हणायचो, पण अनेकदा कीर्तनकारांचाच विश्वास नसायचा. कशावरून? गेले 1 वर्षभरात हे पटलं की ते खरं सांगा. देह हे काळच आहे आणि धन हे कुबेर असेल ना. या वर्षात सगळ्यांना पटलं हे खरं आहे म्हणतात. बरोबर भगवंतांनी जागेवर आणलं सगळ्यांना. आणि एक सांगू आपल्याला, कितीही प्रगती, मी स्वतः विज्ञानाचाच विद्यार्थी आणि 40 वर्ष गणित सायन्सच शिकवलेलो, मॅथ सायन्सच माझे विषय. 40 वर्ष शिकवून सुद्धा मी सांगतो, 1.25 वर्ष झालं महाराज अजूनही प्रभावी औषध नाहीये. वॅक्सिन जे आले ती प्रतिबंधात्मक लस आहे, त्याची सुद्धा अजून 100% खात्री नाही. पण निदान एक आधार तरी मिळाला की निदान प्रतिबंधात्मक एक लस तरी आपल्याला मिळाली. पण भगवंतांनी सगळ्या माणसाला जागा, अगदी अमेरिकेपासून भारतापर्यंत सगळ्यांना जागा राखून दिली. मी आहे, विसरू नका. त्यामुळे देह हे काळाच आहे आणि धन कुबेर असेल हे माहिती आहे सर्वांना. मौलवी त्यालाही उत्तर वापरले, काळाचे खाजूके जाणीचे ही काया, धरू नको माया सर्व देव. बाबा ते त्याचं आहे, आपलं काही नाही. मी एवढ्यासाठी हे सगळं सांगतो, देहाचा पालट विठोबाची वेगळी अशी चर्चा सुरू आहे. देहाचा पालट जर झाला नाही तर मी देहबुद्धीत एवढा गुंतून पडतो. किती गुंतून पडतो? एखाद्या वेळी पंढरपूरला ते माझ्या मित्राला घेऊन जातो, तो बिचारा पहिल्यांदा आलेला असतो. मी दर महिन्याला सुद्धा वारी करतोय असं ते उदाहरण देतोय. आणि महाराज मी एखाद्याला घेऊन जातो मित्राला आणि सांगतो, बघितलं का गावात पांडुरंगाकडे? तो पांडुरंगाकडे बघण्यासाठी त्याच्या कंठ्याकडे बघतो. काय कंठ्या तेच सांगतो, आपणच दिल्या गेल्या नाही. आपण तो दिलाय, याला कोणी दिला? मी काय म्हटलं आपल्या लक्षात असेल, एवढ्या देहबुद्धीवर आम्ही चिकटतोय, पांडुरंगाला मी देतोय असं मला वाटतंय. याचा अर्थ देहाचा पालट नाही घडलाय अजून, तो घडावा. आणि तो किती चांगल्या प्रकारे घडावा, किती प्रभावी घडावा, याचं उत्तर जनाबाई देत आहेत अभंगाच्या पहिल्या चरणात. देहाचा पालट विठोबाची भेटी, 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 देहाचा पालट विठोबाची
म्हणून जनाबाई काव बोलून सांगतायत, देहाचा पालट विठोबाची भेटी. पण कशी भेटी झाली पाहिजे? जळ लवणा गाठी पडो मिठी. जसं सागरामध्ये मीठ असतं, सैन्य असतं, काढता येत नाही बाजूला. बाष्पीभवन केल्यावर निघतं ते वेगळा भाग आहे, पण ती प्रक्रिया झाली. पण तशीच प्रक्रिया तुकोबा देखील आम्हाला दाखवत होता. तुकोबांचा मागणीकर प्रकरणाचा गाथाचा ठाणा मागणीकर प्रकरण त्याचा अभंग आहे ना, अद्वैती तो माझे नाही समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. अद्वैती तो माझे नाही समाधान म्हणजे कशी स्थिती आहे? अद्वैत स्थिती आहे. तुकोबा आणि पांडुरंग वेगळे नाहीतच. याला म्हणतात जळ लवणा गाठी पडून ठेवी. मला एवढाच मुद्दा मांडायचा आहे आता, देहाचा पालट का म्हणतात आमच्या जनाबाई? मग विठोबाची भेटी अशी अट का टाकताय? की घडलेला दृष्टांत आपल्या समोर ठेवणार. हा दृष्टांत ऐकला नाही की जनाबाईंच्या अभंगाचे एकही शब्द कोणाने नाही दिला समजून तरी मला खात्री आहे की तो आपल्याला सहज समजेल. तोही दृष्टांत माझ्या इथला दृष्टांत आहे, आवडीचा दृष्टांत आहे. आणि या मुलाच्याच वयाचा असताना मी लहानपणी कीर्तनात ऐकलेला दृष्टांत आहे. म्हणजे ज्यावेळी रामदास बाबा मनसुख महाराज, जुन्या लोकांना कल्पना आहे मनसुख महाराजांचं कीर्तन म्हणजे तुकोबांचं कीर्तन ऐकावं असं मनसुख महाराजांचं कीर्तन. आळंदी पंढरपूरलाच त्यांची कीर्तन ऐकायला मिळायची. घंटर जणू काही हातामध्ये घेतलेला, गळ्यात माळ घातलीस ना, मी सांगतो ते ऐक, नाही तर माळ काढून ठेव आणि जा बाहेर पुढे व्यवहारात. इतक्या परखड वाचन सोडवायचं. मनसुख महाराजांची कीर्तन ज्याने ऐकले त्यांच्या लक्षात येईल मनसुख महाराज फार परखड बोलायचे. मी एवढ्यासाठी सांगतोय की हा घडलेला दृष्टांत आहे. एवढा लहान असताना मी ऐकला होता. हा दृष्टांत ऐकला की मला काही बाकी सांगायची गरज उरणार नाही. एवढं देहाचा पालट विठोबाची भेटी समजून पैठणलाच घडलेला दृष्टांत. एक तहसीलदार तिथे रुजू झाले होते. जुन्या काळची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांची सत्ता असतानाचा भाग आहे. आता ब्रिटिश काळामधला भाग मी अनुभवलेला नाही. मी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जन्माला आलेला माणूस आहे. पण ज्यांनी ज्येष्ठ नागरिकांनी तो काळ पाहिलाय, स्वातंत्र्यपूर्व काळ पाहिलेला आहे. त्यावेळी एक कॉन्स्टेबल जरी आले ना तरी माणूस म्हणायचा नाही पोलीस का आले गावामध्ये. एवढं वातावरण वेगळं असताना हे तहसीलदार नव्याने बदलून आले. आणि नेमकं बदलून 2 दिवस झाले असतील कार्यभार स्वीकारून पैठणच्या देवस्थानचा अर्ज आला. आणि तो अर्ज असा होता की नाथषष्ठीच्या उत्सवाला अनुमती मिळावी. तर ब्रिटिश सरकार अनुमती मिळेल अशी खात्री नसायची. अनुमती मिळाली, अनुमती दिली. ड्रायव्हरला प्रश्न त्यांनी विचारला, या ऑफिसमध्ये मी आता 2 दिवसापूर्वी आले, सर्वात जुना कोण आहे? तो म्हणला खरं सांगू साहेब, बाकी सगळे आत्ताच काही महिन्यांपूर्वी बदलून आले, मी बरेच वर्ष आहे, माझं गावही हेच. काय असतो नाथ षष्ठीचा उत्सव? खरं म्हणजे नाथांनी षष्ठीला पवित्र केलं. सगळे नाथांचे प्रमुख दिवस काढून का षष्ठीचे. आणि माझं भाग्य असे उद्या याच जागेवर पुष्कर महाराज आहेत प्रत्यक्ष. त्यामुळे त्यांनी प्रश्न असा विचारला, काय असतं नाथ षष्ठी? अनेक जण शब्द चुकीचे वापरतात, पण नाथ षष्ठीची भानगड काय म्हणून त्यांनी प्रश्न करायला विचारला. मी नेहमीच होतो महाराज, एका प्राध्यापक मित्राने मला प्रश्न विचारला, ज्ञानेश्वरी काय भानगड आहे? म्हटलं अजून वाचले नाही वाचली म्हटले. म्हणजे हीच मोठी भानगड आहे आयुष्याची. ज्ञानेश्वरी अजून पाहिली नाही पाहिली म्हटलं, हीच भानगड आहे. त्यांनी विचारलं, ड्रायव्हरनी स्पष्ट सांगितलं, उत्सव काळामध्ये जो जो भक्त येतो तो आपल्या कळशीनी रांजणात पाणी होतो. ज्याच्या कळशीनी रांजण नाथषष्ठीला भरतो त्याच्या रूपाने श्रीखंड पुन्हा आलाय, म्हणजे भगवान गोपाल कृष्ण पुन्हा आले असं मानून त्याची पूजा केली जाते.
यांच्या मनात प्रश्न आला, मी सर्वोच्च अधिकारी आहे, माझ्याशिवाय भगवान श्रीकृष्ण कोणाच्या लोकांनी येणार आहे? आपलं चिंतन चाललंय देहाचा पालट विठोबाची वेळ. मी अगदी थोडक्यात कृष्णाचं सांगतो, मला वेळ कमी पडेल. त्यांनी ठरवलं आपण जायचं आणि कळशी भरून यायची. पत्नीला सांगितलं उद्या नाथषष्ठी, असं नाही सांगितलं, उद्या मला पहाटे लवकर उठव. पुन्हा सांगतो स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट, मला लवकर उठव. आजच्यासारखं मोबाईल वगैरे काही नव्हते. पॉवर लोबाचं घड्याळ होतं, जे जुन्या काळात त्यांना माहिती असतं की 2 घड्याळ असायचं, त्याला वरती कशी तो किल्ली यायची, एका खटकन दाबला खटका, स्नूज वगैरे प्रकार नाही, तो बंद म्हणजे बंद. नशिबात असेल तर जागेवाणी उठा, झोपेत तसं खटकन केले की संपलं, पुन्हा नाही गेलं उठलाच फटका. पहिल्यांदा आयुष्यात उठलं 4:30ला गेलो होतो. पत्नीला आश्चर्य वाटतं, एवढं लवकर साहेब कसे उठले? 8च्या तरी उठायचे नाही. पण त्या काळची गोष्ट आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातली. त्यामुळे आता विश्वास ठेवा, पत्नी विचारायची नाही का असं केलं, आणि विचारलं तर उत्तर येईल याची शाश्वती नसायची. उठले साहेब, त्यांनी विचारलं पत्नीने, एवढं लवकर का? चौकशा करायची आवश्यकता नाहीये, मी उठलोय, मला जायचंय लवकर, मला बरं गरम कर पाणी. आजच्या सारखं गिझर वगैरे काही नव्हतं, चूल पेटवली विचार पत्नीने. त्यावेळी ते तहसीलदार असं काही गॅस वगैरे काही नव्हतं, चूल पेटवली, पाणी तापवून दिलं, आंघोळ केली, कपडे घातले, आणि त्यांनी एक प्रश्न विचारला, राख आहे का थोडी घरामध्ये? पत्नी म्हणते, राख? आता आंघोळ झाल्या, तुला चौकशा कशासाठी करायच्या? राख दे. राख मागितली, आत उभा गेला, शेजाऱ्या जिथे जिथे लावताय तिथे राख लावली. पत्नी म्हणतो, काय करत आहे? बोल नकोस म्हणजे ते काय केलं तेही सांगतो. समजा उद्या माझ्या कळशीने रांजण नाही भरला गेला आणि लोकांना कळलं की मी तालुक्याचा प्रमुख अधिकारी आहे पण माझ्या कळशीने नाही भरला, तर लोक म्हणतील, अरे एवढा प्रमुख अधिकारी पण भगवंत याच्या रूपाने नाही आला. मी आपल्याला खरंच सांगतो, मी 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 आपल्याला काय वाटत असतं ते आपल्या लक्षात येईल. पत्नी आश्चर्याने बघते, पण विचारण्याचं धाडच नाही. निघाले साहेब तसे, ड्रायव्हरला बोलून ठरवलंच होतं, 5ला गाडी तयार केली, गाडीत बसले. ड्रायव्हरला सांगितलं मंदिरापासून थोडी लांब थांबावं गाडी, दिसून बोलली माझी गाडी आली म्हणून. पूर्वी गाडीचा आवाज आला की फक्त पोलिसांची गाडी किंवा महसूल कार्यालयाची गाडी, बाकी गाड्याच नव्हत्या कुणाकडे. आंबोली गाडी बरोबर कळशी घेतली, ड्रायव्हर असेल कळशी उचल, कळशी ड्रायव्हरच्या हातात. निघाले. आजच्या सारखं तुम्ही जर पाहिलं असेल पैठण अलीकडे तर आपल्याला माहिती त्याचा रस्ता खूप चांगला झाला, डांबरी रस्ता आहे. महाराज श्रीमो माटे नावाचे लेखक लिहून गेले तर नाही ते, पण ते म्हणजे रस्ते डांबरीच झाले आणि माणसं डांबरट झाले. खरे खरे नाना मला माहित नाही, पण श्रीमो माट्यांसारखे शिक्षक तर त्यांनी लिहिलं की म्हणजे आमच्या वेळी डोळीचे रस्ते होते पण माणसं मृदू सवारी नवनीत तैसे सज्जनांची चित्त अशी होती म्हणजे माणसं. श्रीमो माट्यांनी लिहिले, मला म्हणतात गोष्टी रस्ते डांबरी झाले, माणसं डांबरट झाली. आजच्या सारखा रस्ता नव्हता, पायऱ्या होत्या नव्हत्या, पायवाट होती, पायवाटेने माणसं जायची, पायवाटेने चढून परत यायची. रिकामी कळशी ड्रायव्हरच्या हातात, आणि यांनी साहेब चल पाण्यापर्यंत, चल नदीपर्यंत, चल गोदेपर्यंत गेले. कळशी बंद. यांना स्वतःला श्रीखंड बनायचं होतं, पण ड्रायव्हरला सांगतात कळशी बंद. असं केल्यानंतर देव जर भेटत असेल ना, मनी नाही भाव. राष्ट्रसंत म्हणायचे, हो देव आशांना पावायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. कसा भेटेल ना? साधी गोष्ट आहे. यांनी कळशी भरून घेतली आणि सांगितलं दे आता माझ्या. आणि हे साहेब पहिल्यांदा कळशीचं वजन अनुभवत होते. घरामध्ये पाण्याचा ग्लास सुद्धा रिकामा न ठेवणारा माणूस. बायकोला सांगितलं, ए ग्लास घेऊन जा, ए पाणी घेऊन ये, सगळं लक्षात आहे. निघाले. ओतली, खात्री होती मी कळशी ओतली, त्याच्यात ते रांजण भरेल. ते पुढे जाण्यापुढे सांगू, त्यांनी नाथांच्या वाड्यातला रांजण नाही काढताना कळणार नाही. त्यांनी पाहिलं त्यानं मी काय सांगतो ते लक्षात, मी पुन्हा यांच्याकडे बघतोय मराठवाड्यात. ते रांजण म्हटल्यानंतर असं अनेकांना वाटतं की तो मातीचा घट असेल, तेरा असेल, असा नाही येतो. आता त्याच्यावर जाळी केली किंवा ग्रिलचं असं ते झाकण ठेवलंय, इतका खोल आहे. मुंबईच्या IITच्या इंजिनियर्सची टीम काही वर्षांपूर्वी तिथे जाऊन आली. हेडलाईट लावून खाली उतरून आले, ऑक्सिजन पुढे असं झाल्यावर उभं राहिले, पण तो इतका
खोल आहे की त्याचा अंत नाही लागला. आणि देव असाच आहे, कळतच नाही, थांबच लागत नाही. फक्त भक्तिभावाने केलं की करतळी आवळे असा आहे तो नटखटच आहे. भाव असेल त्याला लगेच, नसेल त्यामुळे देश होतो घेतच. एवढा खोल असलेला रांजण कळशी होती, त्याला वाटतं आपल्या कळशीने का रांजण भरेल, नाही होता. निघाले ते म्हणजे ठीक आहे, एकाने नाही दुसऱ्या कळशीने नक्की भरेल. निघाले आणि उतरता उतरता घोटाळा असा झाला. समोरच्या रांगेत जाणाऱ्यांची रांग होती, येणाऱ्यांची रांग होती. येणाऱ्यांच्या रांगेमध्ये पत्नी दिसली कळशी घेऊन. काय संताप आला असेल, ती आली कशी, पहिला प्रश्न. कारण त्यावेळी रिक्षा नव्हत्या, घरी बैलगाडी नव्हती. आली कशी, मी जीपनी आलो, माझ्या पाठोपाठ तयार होऊन आली कशी, आंघोळ वगैरे करून छान साडी नेसून कळशी घेऊन आली कशी. हे बोलू नाही शकले, कारण भूत वगैरे नाही आजूबाजूला. माझी ओळख अजून मी द्यायची नाही येत तहसीलदार म्हणून. करायचं काय, डोळे बटाटे एवढ्या आकाराचे मोठे झाले आणि चेहऱ्याचा रंग टोमॅटो सारखा लाल झाला. आणि एवढीच फोन केली, घरी चल, सांगतो तुला काय अक्कल शिकवायची किती शिकवतो घरी. गेले पुढे, आता पुन्हा तेच ड्रायव्हरला कळशीवर कळशी घेतली आणि निघाला. आणि मागे वळण्यात गर्दीच नाही. ड्रायव्हरला विचारलं, चौकशी कर, माणसं कशी नाही आहे, मला शेवटी गर्दी होती, गेली कुठे माणसं. ड्रायव्हरने एकाकडे चौकशी केली, म्हणजे भरला रांजण, आता कोण पाणी भरायला येणार, भरला तिकडे रांजण. तिथेच कळशी टाकली हो भरलेली. देहाचा पालट आपली चर्चा चालली आहे. देहाचा पालट असून मी कळशी होती, मग रांजण भरेल. मी जो आहे ना त्या देहाला, हा देह, हा कळशी होते, यांनी पाणी भरलं जाईल, याने रांजण भरला जाईल. नाही भरला गेला. वैतागले. ड्रायव्हरला सांगितलं गाडी देऊन द्यायला, कळशी मी येतो नंतर. कुणी भरली, मी असताना रांजण भरला कोणी. चौकशी करायला गेले आणि गंमत अशी झाली, आपलीच पत्नी उभी आहे, तिला श्रीकृष्ण समजून लोक नमस्कार करतात. असा संताप आला. नको सांगून आली तर आली, माझ्याऐवजी हिने रांजण भरला. लोकांनी मला नमस्कार केला असता, श्रीखंड समजून, भगवान गोपाल कृष्ण समजून, आता हिला सगळे नमस्कार करताय. काय प्रकार या. पुन्हा एक मन आलं, आता आपल्याला समजेल जनावे का लिहिल्या झाल्या की देहाचा पालट विठोबाची भेटी. आता बरोबर उदाहरण कळेल. मनात आलं बरं त्यांना, नमस्कार करूया. पण पुन्हा देह आडवा आला ना, का नवऱ्याने अरे श्रीकृष्ण असेल, त्यात माझी बायको आहे ना, जगाच्या समोर माझ्या पत्नीला या देहाने मी नमस्कार करू, ही दर्शन. घरी गेल्यावर गेली. कोणी म्हटलं, मनाने नाही म्हटलं, देह अहंकार देहाला चिकटलाय, नाही करणार म्हणजे नमस्कार. घरी जाऊन बघित काय करायचं ते. काढता निघून आले, गाडीमध्ये बसले, घरी आले आणि आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. घराचा दरवाजा उघडा, दोघेच पती पत्नीच होते. दरवाजा उघडा कसा काय. तिकडे बायको हजारो लोकांच्या गर्दीत नमस्कार स्वीकारते, आली कशी घरी. पुढचं आहे का, साहेब आले म्हणल्याबरोबर, गाडीचा आवाज ऐकल्या म्हणल्याबरोबर त्या ज्या बाकीच्या माता गेली होत्या घरात, तुमच्या मैत्रिणी बरोबर बाहेर पडल्या. साहेब म्हणजे ह्या कधी आल्या. आज गेले, बायको बिचारी तांदूळ निवडत बसली होती ताटात. आता संतापाचा आता कोणी नाही ऐकायला. आता बाहेर पडला, देहाचा अभिमान कसा बाहेर पडला बघा. तुला आगाऊपणा करायला सांगितलं होतं कोणी, आलीच कशी तिथे. ती म्हणजे तिला काही कुंडेच नव्ह. म्हणजे आमच्या कर्जत तालुक्यात ग्रामीण भाषेत काय म्हणतात, नाना येतात ते त्यांना कल्पना आहे, काही सुधरेना झालं, काहीच कळलं नाही, बोलायचं काय म्हणते. बायको म्हणते, काय बोलताय तुम्ही, कुठे आले होते. हो आलीच तर आली, आगाऊपणा केला आणि आता पुन्हा उलटी उत्तर मला देतेस. अहो कुठे आले होते, म्हणजे काय सांगाल की नाही समजेल असं. पैठणला, म्हणजे एवढ्या कुठे पैठणी अजून. आणि खरं साहेबांनी पाहिलं होतं तर बायको काय काय येईल कशी, म्हणजे माझ्याकडे काही वाहन नाही. हो रांजण कोणी भरला. ती म्हणजे कुठला रांजण, तिला विषयाला काहीच माहित नाही असतं. ती म्हणजे जरा थांबा. तिने त्या मैत्रिणींना बोलून सांगितलं, साहेबांना समजून द्या मी कुठे होते. ते म्हणजे साहेब रागवू नका, आपण बाहेर गेल्यानंतर हे एकटे होते म्हणून त्यांनी मला मदतीला बोलवून आणलं. आम्ही गप्पा मारत परत यांचं काम करत होतो, आम्ही सगळे इथेच होतो. आता साहेब मटकन खाली बसल्या लक्षात आलं, बायको नव्हती आली. आपला देहाचा पालट घडवण्यासाठी प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण आले होते.
बायकोच्या रूपात आले होते. दर्शन कोणाला मिळालं? विठोबाची भेटी कोणाला झाली? ज्यांना देहाभिमान नव्हता त्यांनी नमस्कार केला. हे कळलं नाही का? मग देहाचा पालट होतो, मग पांडुरंगाची भेट होते, मग विठोबाची भेट होते. म्हणून जनाबाई टाहो फोडून आम्हाला सांगतायत की बाबांनो एकच करा, देहाचा अभिमान सोडा आणि फक्त पांडुरंगाला शरण जा. जळ लवणा जशी गाठभेट होते ना, तशी पांडुरंगाची तुमची गाठभेट होईल. पण जनाबाई हेही सांगतायत की मला कसं समजलं? अभंगाचा दुसरा शब्द धन्यवाद राम धन्य माय बाप नामदेव माझा तेने पंढरीराज आठविले. हे मला केव्हा कळलं? देहाचा पालट विठोबाची भेटी तर नामदेवरायांनी माझ्यावर कृपा केली. आणि एक सांगू आपल्याला, संत याच साठी आमच्या आयुष्यात लागतात. वैकुंठवासी गुरुवर्य धुंडा महाराज देगलूरकर फार छान वाक्य वापरायचे. ते म्हणजे मुळामध्ये आपल्याला प्रमाण सामाना पाठ आहे की देवतेची संत पण निमित्त त्या प्रतिमा. मग कशासाठी वेगळ्या प्रतिमा कशासाठी हव्या? देवही हवे, संतही हवे, कशासाठी? वैकुंठवासी गुरुवर्य धुंडा महाराज असं म्हणायचे, देव फक्त भक्तांसाठी तरी येतो नाही तर अभक्तांसाठी येतो. म्हणजे सज्जनांसाठी तरी येतो नाही तर दुर्जनांसाठी येतो. वाक्य परत आहे का? देव कोणासाठी येतो? भगवंत कोणासाठी अवतार कोणासाठी घेऊन येतो? एक तर सज्जनांसाठी किंवा दुर्जनांसाठी. आता याच्यात चूक काहीच नाही. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धुंडा महाराज पुढचा प्रश्न विचारायचे, आपण कोण नाही? सज्जन तर दुर्जन. आपण म्हटलं तर सज्जनही नाही. आश्चर्य वाटेल. मी सांगतो कारण. सज्जन हे धर्मशास्त्राच्या व्याख्यानुसार कोणाला म्हटले सांग? उद्धवांना म्हटलंय, अर्जुनाला म्हटलंय,
आपण तेवढे खरंच सज्जन आहोत का? आपल्या मनाने प्रश्न विचारला. मी सांगतो, मी आपल्याला दुर्जन म्हणतो, मी माझ्यासाठी सांगतोय. धोंडा महाराजांची भाषा आहे. आणि पुढचा प्रश्न ते विचारायचा, आपण दुर्जन होत का? ते म्हणजे नाही होत. आपण ना रावण, आपण ना कंस, आपण ना हिरण्यकश्यप, आपण मध्येच होतो. म्हणजे ना पूर्ण सज्जन ना पूर्ण दुर्जन. आमच्यासाठी देवाला संत रूपाने इथे यावं लागतं का? जे फळांची व्यंकटी सांडो, दया सत्करी रती पाडो, मुखा परस्परे घडो मैत्र जना. यासाठी संत येतात. आणि म्हणून धन्य माय बाप नामदेव माझा, जेणे पंढरी राजा दाखवले. हे दाखवण्याचं काम माझ्या आयुष्यात नामदेव महाराजांनी केलं. त्यांच्या अधिकाराची चर्चा थोड्या वेळात उभे आपण 2 मिनिटं भजन त्यांचं करूया. विठोबा धन्य माय बाप नामदेव माझा, तेणे पंढरी राजा तारतविले. काय असेल नामदेव महाराजांचा अधिकार म्हणून जनाबाई नामदेव महाराजांना याचं सगळं श्रेय देतात. थोडं चिंतन त्याचं फक्त उरलेल्या वेळात करतो आणि तो भावाचा पूर्ण थांबतो. नामदेव महाराजांचा अधिकार समजण्यासाठी एक प्रसंग त्यांच्या चरित्राचा प्रत्यक्ष समोर ठेवतो. हा प्रसंग नेमका काय आहे? शेवटी प्रमाणसाने कधी लक्षात येईल, तोपर्यंत मी बोलणार नाही. रोज नामदेव महाराज ब्राह्मण मुहूर्तावर उठायचे. वय 5-7 वर्ष असताना सुद्धा आमच्या मुलांना, मी आपल्यालाही सांगते, मी माझ्याही मुलांना पहाटे उठवायचं म्हणजे कार्यक्रम असतो आमच्याकडे. पण नामदेव महाराज आपण उठायचे आणि थंडी असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, चंद्रभागेवर स्नान करायचं. चंद्रभागेचं स्नान, चंद्रभागेकरिता स्नान तुझे दोष आणि भाग्य होतं. पंढरपूरलाच प्रत्यक्ष वास्तव्य होतं. रोज खेळणं सुरू होतं. पांडुरंग त्यांच्या अंगणात खेळायचं. काय नामदेव महाराज आणि गरसमूह महाराज, नामदेव महाराजांचा काय अधिकार असेल? नामदेव महाराजांच्या परिवारातल्या 32 जणांच्या समाध्या पंढरपूरला आहेत. परिवाराच्या जनाबाईंसह यांचा अभंग चिंतनाला आपण ठेवलाय. आणि नामदेव महाराजांच्या बाबतीत एक जाता जाता सांगतो, ज्ञानी झैल सिंग नावाचे राष्ट्रपती होते. मी जबाबदारीने या गाडीवरच सांगतो. महापूजेला आले
महापूजा झाली पंढरपूरला, देवशैली एकादशीला, महाएकादशीला, आणि त्याने अडचणीचा प्रश्न विचारला, नामदेवजी महाराज जी का मंदिर दिखाई देगा? जबाबदारीने सांगते, नामदेव महाराज नाही म्हणले ते, नामदेवजी महाराज जी का मंदिर दिखाई देगा. कुठलाही शीख माणूस नामदेव महाराज नाही म्हणत, ते नामदेवजी महाराजजी म्हणतात. त्यांची जी गुरुवाणी आहे त्यांच्यामध्ये नामदेव महाराजांचे अभंग येतो. काय नामदेव महाराजांचं कार्य असेल, आता गुमांता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काही वर्षांपूर्वी झालं. नामदेव महाराजांची हिंदी भजन त्या गुरुवाणीमध्ये. अडचण अशी झाली, पडव्यांनी शेवटी सांगितलं की पंढरपूर में महाराज जी आप क्षमा कीजिएगा, पंढरपूर में उनका मंदिर नहीं है, नामदेव पायरी आहे भक्त, याला भक्त म्हणायचं. की माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जे जे भक्त येतील ना, इथून पुढे जातील, त्यांचा पदस्पर्श मला होऊ दे, ही संतांची भूमिका. आणि आमच्यासाठी जरा माझं नाव वरती लिहिलं तर बरं होईल. देहाचा पालट विठोबाची वेगळी आपली चर्चा सुरू आहे. काय नामदेव महाराज असतील म्हणून पांडुरंग त्यांच्याबरोबर खेळले आणि आमच्या समोर फक्त खेळणी टाकतात, बंगला, गाडी, पैसा. आम्ही त्याच्यात खेळत बसलो आणि जन्मपुढे जन्म, किती वेळा जन्म व्हावे यावे, किती आम्ही फजिती स्वीकारत बसलोय. फक्त नामदेव महाराजांना रोज सकाळी स्नानाची सवय, चंद्रभागेत सवय. एक दिवशी त्याची आई नेते नामदेवांना म्हणली, पहाट लहान वय त्याचं, रात्रीची वेळ, झोपण्याची वेळ, आणि नामदेव महाराजांना त्यांनी सांगितलं, नाम्या आई सांगते उद्या चंद्रभागेत नाही स्नानाला जायचं. का आई, का नाही चंद्रभागेमध्ये उद्या स्नानाला जायचं? अरे दरवर्षी तू हेच करतो, तू लहान होतास म्हणून मी बोलले नाही, आता तुला समजून देते, चंद्रभागेत नाही उद्या स्नानाला जायचं, पाणी चंद्रभागेच, पण मी ते उष्ण करणार, गरम करणार आणि तुला अभ्यंग स्नान घालणार. अरे उद्या नरक चतुर्दशी आहे, दिवाळीचा पहिला दिवस आहे, अभ्यंग स्नानाचा दिवस आहे. यांनी प्रश्न विचारला, आई मग मी स्नान करायचं ना? मी आई आहे ना तुझी, उद्या तुला तेल उठणं लावून सुगंधित द्रव्य लावून मी तुला उष्ण पाण्याने स्नान घालणार. आई म्हणजे प्रत्येक मुलाची आई हे करते का? हो म्हणल्याबरोबर नामदेव महाराज म्हणते, आई जरा थांब, रात्रीची वेळ, आई जरा थांब, आलोच. आता आईला माहिती आलोच म्हणजे हा पुढे जाणार आहे. तो थेट आला पांडुरंगाच्याच ठिकाणी. पुन्हा संगती थोडी लावून देतो, आठवण विसरायचं नाही आपल्याला. देहाचा पालट विठोबाची भेटी. आणि नामदेव महाराजांच्या बाबतीत जनाबाई दुसऱ्याच्या मनात काय म्हणाल्या, धन्य माय बाप नामदेव माझा, तेने पंढरी राजा दाखवले. कोण दाखवू शकतो? ज्यांनी पाहिले तो दाखवू शकेल ना. उद्या मी जर मुंबईच पाहिली असेल आणि एखादा असेल तर तुला मुंबई दाखवतो, कशी दाखवणार? एखादी गोष्ट मीच पाहिली नसेल तरी दाखवणार आहे काय? आणि नामदेव महाराज आले कुठे? थेट पांडुरंगाला भेटायला. बळवे शेजारती म्हणून निघत होते, पण नाम्याचा अधिकार पांडुरंगाचा संदर्भातला बडव्या नाही माहित होता. अरे नाम्या, देव झोपतायत आता, असू देत, क्षणाचं काम. आजच्यासारखा 1 मिनिटाचं 2 मिनिटाचे शब्द नव्हते 700 वर्षांपूर्वी. काही क्षणांचं काम आलोच. आत देव शेजगारात होते असे पवुटणार. नाम्या म्हणला, देवा देवा देवा, थोडं थांबा, थोडं थांबा. देव म्हणला, नाम्या आता दिवसभर तुला कल्पना आहे का, एवढ्या 28 भेटेकडे उभा असा उभा आहे. सगळे पाप करून लोक माझे पाय दाबतात, माझ्या पायावर सगळे पाप लुटून स्वतः निघून जातात. पाय दुखले ते माझे, मला पडू देत ना. देवा तुला मी विश्रांती देते आणि थोडं थोडं फक्त. तेवढं नाम्याने उद्या बोलणं, अरे उद्यासाठीच बोलायला लागलोय, जरा थोडं उठून बस ना. आणि लढवाळपणाने भक्ताचा अधिकार असा असतो, देवाला ऐकावं लागतो. उठून बसले आमचे पांडुरंग परमात्मा. नाम्या काय, लवकर बोल, काय काय. देवालाच हा विचारतोय, देवा तुला माहितीये उद्या काय? हा जगन्नियंता महाविष्णूंचा होता आणि यालाच विचारतोय, उद्या काय तुला माहितीये का? आता मोठी माणसं काय करतात, लहान मुलांचं मन जपण्यासाठी बोलतात, नाही माहिती, सांग बरं तू. नाम्या सांगतो, देवा उद्या दिवाळीचा हा महत्वाचा दिवस आहे, नरक चतुर्दशी म्हणतात. भगवान पांडुरंगाचा आधीचा अवतार कृष्ण कन्हैयांचा. नरक चतुर्दशी भगवंताला हे समजून देतात, त्यांनी नरकासुराचा वध केलाय. मला म्हणे, देवा नरक चतुर्दशी उद्या ना आई अभ्यंग स्नान घालते, ते उठणं लावून गरम पाण्याने स्नान करायचं. आणि पुढचा अत्यंत नाजूक पण मर्मभेदी प्रश्न नामदेव महाराज विचारताय. पुन्हा एकदा विषयाची आठवण करून देतो.
धन्य माय बाप नामदेव माझा जेणे पंढरीराजा दाखवले. का असं म्हणते जनाबाई उगाच भावनेच्या भरात नाही म्हणतायत. तो दाखवण्याचा अधिकार किती होता नामदेव महाराजांचा. आणि नामदेव महाराज विचारतात पुढे नाजूक प्रश्न. देवा एक विचारू. देव म्हणतात विचार. आता एवढं सगळं बोलल्यास तर एक विचाराचं काय ठेवतंय. तेव्हा तुला आई आहे का रे. देव काय हल्लेस केलो काय प्रश्न. तेव्हा तुला आई आहे का रे. देव हसले. खरं सांगायचं तर देवांच्या डोळ्यात अश्रू तरळले. हा नाम्याचा निरागस प्रश्न. देवा तुला आई आहे. आणि देव हसले म्हणले नाम्या नाही रे. विठू माऊली माऊली जगाची आहे. नाही रे नाम्या. लगेच पुढचा प्रश्न आला. देवा तू आणि मी वेगळा योग काय. पुन्हा पहिल्या शब्दाची संगती लावून देते बरं का दृष्टांत देता देता. छळ लवणा गाठी पडवून ठेवली. इतकं एक जिन्स झालं होतं. इतकी अद्वैत अवस्था. तेव्हा तो आणि मी वेगळा होत काय. तेव्हा म्हटलं काय बोलतोस नाम्या कसे वेगळे असो. नाही ना तुम्ही एवढंच सांगतो. तेव्हा माझी आई तीच तुझी आई. साधी गोष्ट आहे. माझी आई तीच तुझी आई. देव म्हणजे बरोबर आहे ना. हो ना बरोबर आहे. उद्या ठरलं म्हटले. देव म्हणजे काय ठरलं केव्हा ठरलं लगेच सांगतो म्हटलं. उद्या माझ्या घरी यायचं स्नानाला. माझी आई तुला अभ्यंग स्नान करेल. देव म्हणतो नाम्या तुला काही कळतं का. इथे सकाळी काकड्याला सगळे येते. काही काकडा उत्सव असतो का त्यावेळी. अरे तुला माहित नसेल तर सांगतो संत ओळखतील मी नाहीये तिथे म्हणून. घोटाळा होईल. बडवे म्हणतील गेला कुठे देव. काही होणार नाही देवा. काही क्षणांचा कालावधी बस फक्त एवढंच करा. देव विचारतात माझ्या जागी जर दर्शन केलं कोणी उभं कोण राहणार. मी येतो म्हणतो. त्यात काय म्हणतो तू स्नान करून येतो परंतु उभा होतो. उभारायला काय फरक पडतो. आणि खरं सांगतो देवाला हेच अपेक्षित असतं. भक्त कधी आपल्याशी एकूण होत. छळ लवणा गाठी पडवून ठेवली. आणि आपण पुढच्या चरणाचा विचार करतोय. नामदेव मायबाप का आणि तोच नेमका त्यांनी मला पंढरीराजा का दाखवला. देव म्हणतो चला आपण करायलाच पाहिजे कारण 9 वाजले. त्यामुळे फार वेळ थांबून चालणार नाही. निर्णय घेऊया. देव म्हटलं चालेल उद्या. पण नाम्या उद्या इथून तू वेळेत असलास तर. नामदेव महाराज बडव्यांच्या आणि सकाळी पोहोचले. आणि देवाच्याकडे आज शिवाय वेळ दिला. नामदेव महाराज आत गेले. आणि देवाने सांगितलं नाम्या घोटाळा नाही ना. एवढं छोटं बाजू होतं नामदेव महाराज त्यावेळी म्हणून भाग्य असं अत्यंत रस घेऊन कीर्तन ऐकणार आणि भजन म्हणणार राहणार. हाच नामदेव महाराज आज माझ्यासाठी असं ते छोटं बाजू. आणि रोज नामदेव महाराजाला उपजच गोड आवाज होतो. गोड आवाजात नामदेव महाराज म्हणून तर नाचू कीर्तनाचे नक्की ज्ञानदीप लावून जे गेले. नामदेव कीर्तन करीबा पुढे नाचे पाठवलं नाही. का होतं आवाजच गोड होता. नामदेव महाराजांच्या मुखात राम कृष्ण वेळ नाहीये. हे आल्यानंतर देव सुद्धा आत्मता हलायचे आले नामदेव महाराज समोर. देवाने नामे पटकन लगेच जाऊन लगेच येतो. हलायचं नाहीस पण सूचना लक्षात घे. तू देव आहेस. आता देव स्थितप्रज्ञ असतो. तेव्हा कशाला सांगत बसतो. रोज दर्शनाला येतोच नाही. आणि नामदेव महाराज उभे राहिले. देवाने आपली सगळी आभूषण वस्त्र सगळी नामदेवाला दिली. आणि नाम्याला नामे उभा समचरण दृष्टी भेटेवरी साजी सगळं उभे राहिले बरोबर. सुंदर ते ध्यान उभे भेटे कर घटावरी हे तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे गेल्यानंतर पांडुरंगाला हे रूप आवडायला लागलं. एवढं छान दिसायला लागलं. आता लक्षात येईल पुन्हा पुन्हा सांगते. जळ लवणा गाठी पडवून ठेवली. पांडुरंगमय नामदेवाला केलं. आणि देव भुलले जायचंय. देव बघतच रे हा छोटा नाम्या माझा पांडुरंग झालाय. आणि देव बघताय. आणि आता माहिती म्हणून सांगतो. पांडुरंगाला देव सांगतायत नामदेवराय सांगतायत देवा आता उशीर तुम्ही करताय. आता आले भक्त तर मी नाही जमवतो. मी आलोय लगेच पुढे. देव म्हणजे आलोच पण देव जाईना. देव गरुड खांबाच्या मागं आपल्याच भक्ताकडे बघताय. जळ लवणा गाठी
आणि एवढ्यात आले सगळी काकड आरती म्हणणारी मंडळी आमची. अरे नाम्याने यालास रामकृष्णाने कोण म्हणणार आहे असेलच दिवाळी म्हणून आईनी नसेल सोड केलं होतं आपण सुरू करूया तोपर्यंत येईल तेव्हा घेऊ गळ्यापर्यंत त्याच्या वेळानंतर एका काकांनी सुरुवात केली रामकृष्णाने सुरू झालं आणि नामदेवाला रोजची काकड्याची सवय हो. इकडे जेव्हा पक्वास काळ सुरू झाले नामदेव महाराजचे पांडुरंग निर्माणे असे करतात देव बघतोय देव पूर्ण करतात गरुड मामाचे नाम्या देव असा लगेच हलत नाही स्थित प्रज्ञ हा स्थिर राहा. पुढे जाण्यापुढे महाराज मी उत्तम नेहमी सांगतो भक्त होण्याचा आनंद जास्त आहे देव होण्यापेक्षा. म्हणून तर नामदेव म्हणून तर आम्हाला संत आम्हाला जे सांगतात ना प्रमाणाबद्दल नको आत्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्तच बघा देव भक्त पण सुखाचा सोहळा घेऊन निराळा दावी म्हणतो तुकोबांचं चरणी राहिले उभे हो देवस्थानचा नामे हालायचं नाही अजिबात घोटाळा नाही करायचा. नामदेवाचा देवा नका काय करू जा लवकर जा देव तरी विरोधीय दृश्य बघत बसले आपलं स्वरूप त्याच्यामध्ये. आणि इकडे बडव्यांनी सुरुवात केली पूजेला. पहिलीच घागर चंद्रभागे ते आणली होती की तिकडची दिवाळी 700 वर्षांपूर्वीची घंटी थंड पाणी पडलं नामदेव अन्ना शिरशिरी अशा अंगावर देव म्हणला नाम्या घोटाळा करतोस. देव असा हलत नाही लगेच पाणी उठल्यावर स्थिर उभं राहायचं तेही केलं. आणि एवढं छोटं बालक एवढं लक्षात ठेवा. आणि ते दूध आलं आतमध्ये हे आमच्यासारखं गोकुळ वारणा असं दूध नव्हतं. पंढरपूरच्या हीर गाईचं ते दूध आणि देवीचं दूध असं आलं ताजं आरोष्ण. आणि इथे आल्यानंतर नामदेव महाराजांची जी अशी हळूच बाहेर आली हो. देव म्हणतात नाम्या तुला नंतर कळशीवर दूध प्यायला देईल पण आता जीव आहे. आणि आज बडवे जरा जास्तच खुशी होते मोठा लोण्याचा गोळा घ्यायचा आणि तो भरवायला गेला. नामदेव महाराजांनी गप्पन आताच देतात बडवे म्हणतात देव कधीपासून खायला लागला. आधी माहिती असतं तर एवढा गोळा दिलाच नसता. आम्ही ठेवतो म्हणजे आम्हाला माहिती आहे येणार नाहीये. देव म्हणतात नामदेव तो घोडा नाही आता करणार तिथपर्यंत चाललो. आता चरणाचा अर्थ समजेल धन्य माय बाबा नामदेव माझा जेणे पंढरी राजा दाखवले का म्हणतात. आता प्रत्यक्ष आईसाहेब आले हो समोर आरतीचं कबब घेऊन. आणि आज दिवाळी असल्यामुळे आईसाहेब खुशीत आहेत आणि आता ओवाळणार. आणि तेवढ्यात नामदेव ओरडला आईसाहेब थांबा हा पांडुरंग नाहीये हा नाम्या आहे नाम्या. आणि देवाच्या लक्षात आलं आता हे सगळ्यांच्या लक्षात येऊन देवाने चमत्कार केला हो. आणि असा चमत्कार केला की सगळीकडे पांडुरंगाचे रूप. आणि आई साहेबांना प्रश्न पडला म्हणून आपल्याला प्रमाण आपण काकड्याचे म्हणतो ना लाजले गे माये चित्रे पहावे हा अधिकार कोणाचा आहे नामदेवरायांचा आहे. म्हणून धन्य माय बापा नामदेव माझा जेणे पंढरी राजा दाखवले. शेवटचे 2 चरण मी फक्त एका मिनिटात त्याचा भावार्थ सांगतो आणि आजची सेवा थांबवू. रात्रंदिवस भाव विठ्ठलाचे आहे. किती रात्रंदिवस मी प्रमाण शब्दात फक्त सांगतो म्हणत नाही बसत वेळ संपते नाही. आणि दुसरे मज नाही आता निविलिया चित्ता पासूया पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग याला म्हणायचं रात्रंदिवस. भाव त्या भाव शब्दावरच खूप बोलण्यासारखं आहे. भाव आणि भावना याचा फरक आम्हाला लक्षात घ्यावा लागतो. भावना उच्चृत असतात भाव मात्र अत्यंत दृढ स्वरूपात असतो हलत नाही. मग विठ्ठलाच्या पायी असा आमचा भाव लागला की चित्त ठाईचे ठाई मावळत. ठाकुराची ज्योती ठाईच निमाली. आता लक्षात आलं असेल उदाहरण तेवढं सांगितलं लक्षात आलं. आणि म्हणून आख्यांच्या चरणामध्ये आम्हाला जाणारे एक फार मोठा संदेश देत आहे हा अंतिम Thank you.
पांडुरंगाची भेट व्हावी यासाठीच आम्ही मानकरी आहोत, यासाठीच आम्ही अध्यात्म क्षेत्रात आहोत. काय करावं लागेल? देहाचा पालट विठोबाची माहिती जळ लवणा गाठी पडून ठेवली याची अनुभूती मिळेल. जनाबाईंना ही अनुभूती नामदेव महाराजांमुळे आली. म्हणजे आम्हाला कोणतरी सद्गुरू करावे लागते. सद्गुरूंच्या कृपेने अनुग्रहातून ही कृपा आम्हाला मिळेल. आम्हालाही पंडितराज प्रत्यक्ष दिसू शकतील. काय करावं लागेल? रात्रंदिवस भाव विठ्ठल असेल पाहिजे. मग ठाई मावळ म्हणजे चित्त ठाईचे ठाई मावळले. मग जनाबाई स्वतःचा अनुभव शिवाच्या चरणात म्हणतात की नामही असेल जरी आनंद पेट झाला, काय अधिकार असेल भेटावया आला पांडुरंग. महाराज आपल्याला खात्री देऊन सांगतो की इतकं वातावरण आता पाहिल्यानंतर हे जर आमच्याकडे जनाबाईंच्या कृपेने घडलं, पांडुरंगाच्या कृपेने घडलं, खात्री बाळगायची इथे बसलेल्या आपल्या सकट सगळ्यांना नक्की एक क्षण पांडुरंग भेट नक्की द्यायची. त्यामुळे एवढीच मागणी आज महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून त्र्यंबकेश्वराला, पांडुरंग परमात्म्याला, माझ्या सद्गुरूंना करतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ओम महाराज आपल्या सर्व कुटुंबाला, या देवस्थानला, माझे सर्व गायनाचार्य, सातकरी, टाळकरी, आमचे मृदुंगमणी तबला आणि हार्मोनियम वादक आणि आमचे वेळेकरी, उत्तम साऊंड सिस्टीम सांभाळणारे आणि कुटुंबातले सदस्य आणि आपण सर्व देवतुल्य मायबाप शिंदे महाराज, आपण खरंच हा समोर बसून मोठा आशीर्वाद दिलाय महाराज. त्यासाठी सुद्धा मी आपल्याला पुन्हा नमस्कार करतो. मोठा आशीर्वाद आज मला प्रत्यक्ष महाराजांचा मिळालाय. आपल्या सर्वांच्या शरीर कृतीने शक्य नसलं तरी मनाने आणि भावनेने साष्टांग प्रणिपात करतोय. झालेली सेवा पुन्हा त्र्यंबकेश्वराला, पांडुरंगाला समर्पित करतो. ज्ञानेश्वर नेहमी तिथून बोलतो पण आज इथून बोलतोय. याचं कारण उद्याच्या सूचना महत्वाच्या त्या देतोय. उद्या मंदिरात गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश मिळणार नाही. मी स्वतः प्रवेश करणार नाहीये. आमच्या कुटुंबातला कोणी प्रवेश करणार नाहीये. सगळे कोरोनाचे नियम पाळून दर्शन व्यवस्था करणार आहोत. उद्या कोणालाही गाभाऱ्याच्या आत जाता येणार नाही, मंदिरात बसता येणार नाही. दर्शन घेतलं बाहेर निघायचं. पूजा वगैरे असेल, विभोग आमचा पुजारी आत असेल, मी स्वतः आत जाणार नाहीये. पूजा तो स्वीकारेल, आत देवापर्यंत तुमची पूजा पोहोचवेल, परत जो काही प्रसाद वगैरे तुम्हाला देईल. परंतु व्यवस्थापनाला सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. कोरोनाच्या नियमाप्रमाणे जे सरकारने नियम सांगितले, स्पर्शदर्शन सगळ्या ठिकाणी बंद आहे. कालपर्यंत आपण चालू ठेवलं होतं, पण उद्या महाशिवरात्रीची गर्दी बघता आपल्याला ते करता येणार नाही. तर उद्या कोणीही हट्ट करू नका की मला हात सोडा. सगळ्यांच्या पायाला विनंती करतो. पहिले मी सांगतो की आमच्या कुटुंबातच कुलदेव होते. आमच्या कुटुंबातच कोणी माणूस आत जाणार नाही. तेव्हा सगळ्यांना पहिल्यांदा ही विनंती करतो, सहकार्य करा. जे कोणी इथं तुम्हाला सांगतील त्या सूचना पाळा. इथं कोणी बसण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं दर्शन झालं की लगेच बाहेर निघा. कारण मागण्या येणारा कोणीतरी बाधित असणार, काही सांगता येत नाही. सॅनिटायझर करून मास्क लावल्याशिवाय मंदिरामध्ये कोणी येऊ नका. ही सगळ्यांच्या पायाला दंडवत करून विनंती करतो. खूप महत्वाच्या सूचना आहेत या, म्हणून मी पुढे येऊन आत्ता दिल्या. कारण या सहकार्यावर आपल्याला सगळ्यांचं सुरक्षा आपल्याला बघायची आहे. याच्यासाठी म्हणून आपल्याला हे सगळं करतोय. हे मास्क लावून कार्यक्रम करणं ही खूप गरजेची गोष्ट होती. कार्यक्रम झाले पाहिजेत, नियम पाळूया,
सगळं काही व्यवस्थित होईल, दर्शनही होईल. पण सहकार्य करा. उद्याचे कार्यक्रम उद्या ज्ञानेश्वरीचा समारोप होईल. त्याच्यानंतर रात्री संध्याकाळी 7 ते 9 याचा 5:30ला शिरगावकरांचा हरिपाठ आहे. ज्याला शक्य त्यांनी पण या. 7 ते 9 पुष्कर महाराज गोसावी नाथ महाराजांचे 14वे वंशज त्यांचं उद्या हरिकीर्तन इथं होणार आहे. आणि त्याच्यानंतर 9:30ला इथं शास्त्रीय नृत्याचा, मागच्या वर्षी सगळ्यांनी बघितलाय, शास्त्रीय नृत्याचा 1 तासाचा कार्यक्रम 9:30 वाजता इथे होणार आहे. परत सोशल डिस्टन्सिंग पाळून हे सगळे कार्यक्रम होतील. परंतु उद्याच्या महाशिवरात्रीला सगळ्यांनी देवस्थान समितीला परत एकदा सहकार्य करा. कोणी आज जाण्याचा हट्टास करू नका आणि सहकार्य करा ही विनंती करतो. ज्ञानदेव सरांची क्षमा मागतो. तुमचे आभार मानायचे राहिले या गडबडीमध्ये. पण हा तुम्ही घात करताय ना, नेहमीप्रमाणे आपलं प्रेम कायम ठेवा आमच्यावर. नमस्कार करा सरांनाही लांबून नमस्कार करा. पायाला कापतो कोणी